हाय फ्रेंड्स, तर चला आज आपण बनवणार आहोत वाटाणा आणि मेथी मिक्स भाजी। तर बघा, त्यासाठी मी 1 वाटी वाटाणा घेतलेला आहे, थोडी मेथी बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेली आहे, 1 मोठा कांदा, लसूण, कोथिंबीर आणि 2 टोमॅटो, मिरची आणि अद्रक। तर सर्वात पहिले आपण मिरची, लसूण, अद्रक, कांदा आणि टोमॅटो बारीक करून घेऊया। तुम्हाला पाहिजे असेल तर टोमॅटो तुम्ही चिरून पण घेऊ शकता। आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया। चला तर मग हे बारीक करण्यापूर्वी आपण वाटाणे फ्राय करून घेऊया। बघा, वाटाणे पण आपले चांगले फ्राय झालेले आहेत आणि हे वाटण पण आपले चांगले बारीक झालेले आहे। थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे। तर चला मग आता आपण फ्राय केलेल्या वाटाण्यामध्ये हे वाटण टाकून घेऊया। हे पण मस्त फ्राय करून घेऊया। एक 5 मिनिटं बारीक गॅसवरती आपण याला झाकून ठेवूया, म्हणजे हा मसाला चांगला फ्राय होईल आणि वाटाणाही आपला थोडाफार शिजला जाईल। तर चला, मसाला चांगला फ्राय झालेला आहे, तर एकदा आपण मिक्स करून घेऊया। तर बघा, मसाला मस्तपैकी फ्राय झालेला आहे। त्याच्यामध्ये अर्धा टोमॅटो चिरून घेतला आहे आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करूया। चवीनुसार नमक टाकून घेऊया। तर चला मग आपण थोडासा वाटाणा शिजवून घेऊया। बघा, त्यासाठी मी गरम पाणी केलेलं आहे, थोडंसंच ओतून घेऊया। चला तर मग आपण थोडेसे दही याच्यामध्ये टाकणार आहोत। या दह्याची एकदम क्रीम करून घेऊया। थोडीशी हळद टाकून घेऊया। तर बघा, दह्याची पूर्णपणे क्रीम झालेली आहे, तर आपण हे वाटाण्यामध्ये टाकून घेऊया। तर बघा, 1 चमचा बेसन पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये पाणी ओतून आपण मिक्स करून घेऊया आणि या भाजीमध्ये टाकून देऊया। तर बघा, आपला वाटाणा थोडासा शिजलेला आहे, तर याच्यामध्ये चिरलेली मेथी आपण टाकून घेऊया। चला तर मग वाटाणा आणि मेथी 10 मिनिटं बारीक गॅसवरती शिजवून घेऊया। तर बघा, फायनली आपली रेसिपी तयार आहे। आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू। खूप इझी आणि टेस्टी भाजी आहे। तुम्ही ही चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकता।